कासार टाका महापुरुष म्हणजे मालवण धामापूर गावातील एक जागृत देवस्थान. नवसाक पावणारो यो देव असा आणि या देवाची गोष्ट ऐकान 100% तुमच्या अंगावरती काटो यो येतोलूच. पहिले आम्ही कासार टाक्याच्या नवसाचे गावठी कोंबे इकत घेतलो आणि दरवर्षीप्रमाणे कासार टाको करूसाठी आम्ही गाववाले निघालो धामापूर गावच्या सीमेमध्ये. या पलतडीसून त्या पलतडीत गेल्यावरती धामापूर गावची सीमा चालू होता. तर गाववाल्यांनो, मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा आणखीन एका आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये. कर्ली नदी होडीतना पार केलो तसे आम्ही येऊन पोहोचलो धामापूर गावच्या सीमेमध्ये. जेवण बनवता सगळा सामान आम्ही घराकडनं आणलेलो. नाना काका लगेच भात करूक लागले. मगे सगळेजण गाराण्यासाठी उभे राहिले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील धामापूर गावच्या सीमेमध्ये कासार टाक्यात गाराणा घालण्यात येला. गाराणा वगैरे घालून झाला तसे सोमते नवसाचे कोंबे मानव घेतले. सगळ्यांका एकदम व्यवस्थितपणे कामा वाटून दिल्याप्रमाणे सगळेजण एकदम व्यवस्थितपणे कामा करत होते. जेवण तयार होता तवसर मी तुमका आता कासार टाक्याची गोष्ट सांगतोय. फार वर्षापूर्वी दळणवळणाची साधना नव्हती तेव्हा धामापूर गावातील कासार मामा शेजारच्या गावात म्हणजे चौके मालवण साइडला जाऊन बांगड्यांचा व्यवसाय करून आपला घर चालवत होते आणि या गोष्टीबद्दल दरोडेखोरांका माहिती झाली. संध्याकाळच्या वेळेस कासार मामा घरी परतताना दरोडेखोरांनी त्यांच्याकडचे पैसे वगैरे काढून घेतल्यानी आणि त्यांची हत्या केल्यानी काही दिवसांत त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांका कासार मामांचा अतृप्त आत्मा दिसाक लागलो व त्या वाटसरूंची मदत करूक लागलो. या घटनेच्या नंतर थैसर होणारे चोरीमारी लूटमारूचे प्रकार कायमचे बंद झाले. यानंतर लोक कासार मामांका नवस करूक लागले आणि ते पूर्ण होऊक लागले. कासार मामांका मटण आवडायचा त्यामुळे हैसर बकऱ्यांचो आणि कोंबड्यांचो नवस केलो जाता जो की पूर्ण झाल्याच्या नंतर नवस फेडूची प्रथा असा. तर अशी ही गोष्ट असा कासार टाका बैरागी महापुरुषाची जा की एकदम जागृत असा देवस्थान असा. मटणाचो झणझणीत असो रसो करून झालो होतो आणि आता रावला होता फक्त सुक्या मटण करूचा आणि ह्या सगळ्या करत होते नाना काका आणि बाळा काका जे की जेवण बनवण्यात एकदम एक्सपर्ट असत. वाला सुक्या मटण जसा तयार झाला तशी सोमती कासार टाक्याक वाडी दाखवूक घेतली. वाडी दाखवताना थैसर वाईचा या औषध देखील देऊचा लागता. वाडी दाखवून कासार टाक्याक गाराणा वगैरे घालून झाला तसे आम्ही सगळेजण जेवूक बसलो. जेवण तर एकदम अप्रतिमच असा झाला होता. निसर्गाच्या सानिध्यात बसन असा काहीतरी खाऊची मजा वेगळीच असा. यामध्ये 4 घास आपल्याक जास्तच जातात. याआधी तुमका कोकणातल्या कासार टाक्याबद्दल माहिती होती काय नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका नक्की पाठवा.